नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे। तर आजची आपण रेसिपी पाहणार आहोत मसाले भात। त्यासाठी आपण 3 वाटे तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धा वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे। हे स्वच्छ निसून घेतलेले आहे। आता हे चांगले धुवून घ्यायचे एकत्र करून। त्यासाठी आपण आणखीन 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आहे। आपण आता कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। 2 चम्मच तेल टाकलेलं आहे गरम करायला। त्यात आपण आता मोहरी टाकणार आहे। ती तडतडतो तोपर्यंत तळून घ्यायची। अशी मोहरी तडतडायला लागली त्यामध्ये जिरे घालायचे। 1 चम्मच जिरे घातले। आपण कांदे चिरून घेतले ते कांदे घालायचे। हे कांदे लाल होईपर्यंत परतून घ्यायचे। कांदा लालसर झाल्यानंतर आपण त्यात आलं लसूण खोबरं पेस्ट टाकणार आहे। आलं लसूण खोबरं त्याची पेस्ट तयार करून घेतली। आता ही चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। आता या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आपण याच्यात कढीपत्ता घालून घेणार आहोत। आपण परतून घेणार। 2 मिनिटं कढीपत्ता परतून घेतल्यानंतर आपण चिमूटभर हळद टाकणार आहोत। अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत। काळा मसाला 1 चमचा टाकायचा पूर्ण आणि हे परतून घ्यायचं। तर परतून घेतल्यानंतर आपण जो टोमॅटो कापून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे। कोथिंबीर घालून घ्यायची। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मी इथे 1 चम्मच मीठ टाकते। हे चांगलं परतून घ्यायचं। हे 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर आपण त्यात शेंगदाणे घालणार आहोत। हे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत। आता ह्याच्यात पूर्ण 1 तांब्या भरून आपण पाणी टाकलं। आपण जेवढे तांदूळ आणि डाळ टाकणार आहे ते ह्याच्यामध्ये धुवून घेतलेले आहे आणि हे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आणि तांदळाच्या वर कांडावर इतकं वर पाणी टाकायचं आहे। हे जितकं आहे त्याच्या आणखीन जर लागलं तर आणखीन टाकायचं आहे। अशा प्रकारे आता आपण याच्यामध्ये असे तांदूळ टाकून घेतलेले आहे। याला आपल्याला अजून वाटीभर पाणी लागलंय। 1 तांब्या आणि वाटीभर पाणी लागलंय। कोलम तांदूळ असल्यामुळे याला पाणी जास्त लागतंय। आता याला उकळी आल्यानंतर आपण एक कुकरचं झाकण लावून टाकणार आहे त्याला। पण हे उकळी आल्यानंतर करायचं आहे। अशा प्रकारे भातातलं पाणी थोडं कमी झाल्यानंतर आपण एक कुकरचं झाकण लावून घेणार। असं कुकरचं झाकण लावून आपण त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली मसाले भात तयार झालेला आहे।
अशा प्रकारे आपला मसाले भात तयार झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.